पण आता देवदत्त निकम शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात नेहमीच आक्रमक असतात आणि अनेक वेळा त्यांनी आंदोलनं केली किंवा इतर प्रश्न, पाणी प्रश्न असन किंवा कांद्याचा प्रश्न आता त्यांनी हाती घेतला आहे. मग तुम्ही थोडं समन्वयाने जर एकत्र करून हे काम केलं असतं तर काय हरकत आहे का? नाही. त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं नाही का? परत एकदा सांगतो, जिथं चुकीचा अनुभव आला वाईट आम्हाला, अक्षरशः आता तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीचं सांगतो, माझ्या इथं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची 2दा मी मिटिंग लावली आणि या माणसाला बोलवलं. याला पाठिंब्याची गरज आहे ना, आमची मतं चालतात, पाठिंबा चालतोय, पण 1 मिनिटं आम्हाला वेळ द्यायला टाईम नाही. ठीक आहे बाबा, आज काम येतं, 2 दिवसांनी 2दा मिटिंग लावली. शेवट आखी निवडणूक झाली, आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा त्यांनी साधं सिंपल विचारलं सुद्धा नाही अख्ख्या निवडणुकीमध्ये. एवढा वाईट अनुभव, अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगू शकतो, तेवढं वेळ जाईल याच्यामध्ये. अनेक गोष्टींचे वाईट अनुभव आम्हाला त्या ठिकाणी आले. हे बघा, आम्हाला आमचा स्वाभिमान आहे का नाही, आम्हाला आमची इज्जत आहे का नाही, मला सांगा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, आम्ही तुम्हाला स्वतःहून सपोर्ट करतोय, लक्षात घ्या. आणि तुम्ही साधा आम्हाला, आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला 2 मिनिटं तयार नाही, म्हणजे तुम्ही असे स्वतःला काय समजता? तुम्हाला विधानसभेला विधानसभा निवडणूक झाली त्यावेळेस तुम्हाला त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीचा शब्द दिला होता का? हो. कशामुळे काय असं सांगतो, मी राजू शेट्टी साहेबांशी बोललो. साहेब मला म्हणाले कोणाला पाठिंबा द्यायचा आहे, काय परिस्थिती नाही. निवडणुकीला सुरुवातीला राजू शेट्टी साहेब मला म्हणत होते की तू स्वतः आमदारकीला उभा राहा. 2 वेळा साहेबांचा मला फोन आला. माझं कौटुंबिक अडचण असल्यामुळे माझी मिसेस आजारी होती, तुम्हाला माहिती. मी त्या टेन्शनमध्ये होतो. मी साहेबांना सांगितलं माझी परिस्थिती अशी आहे, घरगुती अडचण अशी आहे, त्यामुळं साहेब मला निवडणूक लढवायची नाही, उमेदवारी अर्ज माघारीचा विषय संपला. आणि त्यानंतर मात्र आता निवडणुकीत राजकीय भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे म्हणून मी साहेबांना फोन केला. साहेब मला म्हणले, राजू शेट्टी साहेब म्हणले तुला काय वाटतं काय केलं पाहिजे? मी म्हटलं साहेब बाबा, माझं जे प्रकरण मागचं घडले त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर जाऊ शकत नाही, त्यांना पाठिंबा देऊ शकत नाही. मग तुला काय वाटतं? म्हटलं बाबा वाटतं यांना पाठिंबा द्यावा. कोणाला? देवदत्त निकमांना. मग मला म्हटले एक काम कर, त्यांच्याकडून जिल्हा परिषदचा शब्द घे, तसा पाठिंबा देऊ नको, विनाकारण कोणाच्या पाठीमागे जाणं हे पण चुकीचं आहे. मला साहेबांची भूमिका पटली. मी राजू शेट्टी साहेबांना तुम्हाला एक क्लिअर करून देईन काय, आणि तो विषय मी राजू शेट्टी साहेबांना आणून क्लिअर करणारच आहे काय, कुठल्या मुद्द्यावर मला याला पाठिंबा द्यायला सांगितलं होता. आणि मग त्यानंतर मी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर त्यांनी मला बोलून घेतलं, त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी इथं या. मग भागडीमध्ये मला त्यांच्या गाडीत बसवलं. तिथं बरीच मंडळी होती, सगळे पक्षाचे, राजाराम बानकिले होते, बाळासाहेब बानकिले होते, राजू इनामदार होते, त्यांचे दोंडीभाऊ बोर वगैरे सगळी मंडळी होती. मग ते मला म्हणले तुम्ही त्यांना वेळ नाही, त्यांचा दौरा वेळ जाईल, गाडीत बसा. त्यांच्या गाडीत मला बसवलं आणि भागडी ते देवगावपर्यंत येतपर्यंत गाडीमध्ये आमची जी चर्चा झाली त्या चर्चेदरम्यान त्यांनी मला त्या ठिकाणी शब्द दिला आणि त्यानुसार आम्ही त्यांचं विधानसभेला प्रामाणिकपणे काम केलं. आणि त्याच्यावर सुद्धा माझ्यावर शंका घेतात, अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे बघा, किती काही जरी असलं, आजही आम्ही आकडेवारी काढून दाखवतो, पिंपळगाव कधीही वळसे पाटलांना मायनस होत नाही. पहिल्यांदा मायनस झालं आणि त्यातल्या त्यात तुम्हाला पण माहिती, आकडेवारी तुम्ही पाहिली असेल, लिंबाचा माळा जो माझा वार्ड आहे त्याच्यात सगळ्यात जास्त लीड देवदत्त निकमला आहे. आणि माझ्याच गावाचं सोडा, माझ्याबरोबर काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या गावातलं मतदान बघा कसं झालंय तुम्हाला. अरे प्रत्येक कार्यकर्त्याने तन मन धनानं तुमचं प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही त्याची फळं आम्हाला अशी देताय. अरे ठीक आहे, तुम्ही केलेल्या उपकाराची जर अशी परतफेड करणार असाल आणि आमची बदनामी करणार असाल तर मग मात्र ह्या गोष्टी आम्ही या पुढच्या काळामध्ये सहन करणार नाही. हे सगळं घडलेलं मी राजू शेट्टी साहेबांना देखील सांगितलेलं आहे. साहेब सुद्धा म्हणाले योग्य वेळ आल्यानंतर आपण त्या संदर्भात काय करायचं ते बघू म्हणून. एकंदर तुमच्या बोलण्यातून जास्त जाणवतं का याला म्हणजे राजकीय वैमनस्य म्हणून तुम्ही पाहताय किंवा चाकणचं आंदोलन सुद्धा तुम्ही म्हणजे थोडक्यात चांगल्या पद्धतीने चाललं होतं, परंतु तुम्हाला त्यांचा वचपा काढायचा होता म्हणून तुम्ही हा गोंधळ केल्याची चर्चा आहे. नेमकं काय वस्तुस्थिती आहे? मला कोणाचाही वाचपा बिचपा काही काढायचा नाही. मी प्रामाणिकपणाने सांगतो, हे आंदोलनच आम्ही परमिशन घेऊन केलेलं होतं. मला जर तसं काही करायचं असतं मी त्यांच्या कार्यक्रमात गेलो असतो, तिथे जाऊन गोंधळ केला असता. तुम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे, तुम्ही तुमचे कार्यक्रम करा. आता उद्या त्यांचा कार्यक्रम आहे, आम्ही तिथे जाणार नाहीये, तुम्ही करा ना. लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही विरोधी पक्षात आहात, तुमचं स्वागतच आहे, आम्हाला काही म्हणायचं नाही त्याबद्दल. परंतु आमच्या कार्यक्रमात येऊन तुमची टिमकी वारंवार वाजवायचं हे तुमचे डावपेच. आता आम्ही सगळं आमच्या लक्षात आले. प्रभाकर बांगर काही राजकारणात किंवा समाजकारणात आज नाही आला, तुम्ही साक्षीदार आहे. 1995-96 पासून मी हे सगळं पाहतोय. त्यामुळं कोण काय गमती करतं, कोणाच्या डोक्यात काय, माणूस पाहिला तुम्हाला कळतं लगेच याची गमती काय चालू आहे.
काय मी त्यामुळं मला सगळं कळतं. हे नौटंकी आम्हाला दाखवू नका, आम्हाला सगळं कळतं. काय प्रभाकर भानगरी येडा नाही एवढा. त्यामुळं कोण कोणत्या हेतूने आलं, मी तिथं काल सुद्धा भाषणात सांगितलं, इथं कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे सगळं मला माहिती आहे म्हणलं. तुम्ही माझं भाषण काढून बघा, मी काल लय खडाजंगी केली. आणि राहिला प्रश्न, जर काँग्रेस सरकारच्या काळामध्ये हमी भावाचा कायदा झाला असता, स्वामीनाथन आयोग लागू झाला असता, तर आज भाजप आमच्या जे बोकांडी बसले आणि शेतकरी विरोधी भूमिका घेते, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले त्यांनी, ही अवदशा आमच्या बोकांडी आलीच नसती. आणि तुमचं पाप आहे पहिले, आणि हे नंतर आता हे आमच्या उरावर बसलेत शेतकऱ्याचं शोषण करायला निघाले. आता